हो. ते सरचं कामाचं आहे आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं मान्यवरांच्या हस्ते पूजन झालेलं आहे. यानंतर लगेच आपण सामूहिक बुद्ध वंदनेला सुरुवात करणार आहोत. मी सर्वांना अशी विनंती करतो की या ठिकाणी सर्वांनी खाली बसायचे आहे आणि आपण या ठिकाणी सामूहिक वंदनेला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. कोणाच्या पायात चप्पल सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादे स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाता वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सूरा मेरयमद्यपमादधाना वीरमणि सिक्खापदं समादियामि बहुजनहिताय बहुजनसुखाय बहुजनहिताय बहुजनसुखाय बहुजनहिताय बहुजनसुखाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि।
तथागतांच्या चरणी आपण पुष्प अर्पण केलेले आहे। सामूहिक वंदना सुद्धा या ठिकाणी आपण घेतलेली आहे। कार्यक्रमाच्या या समोरील पर्वास आपण सुरुवात करूया। या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करणे आपण कर्तव्य आम्ही समजतो। त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान प्राध्यापक पी.ए. खरात सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सचिन गवैया। कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.ए. खरात सर यांचं स्वागत करीत आहेत। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। प्रमुख वक्ते आयुष्यमान प्राध्यापक आनंद साबळे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी सचिन बळीराम जाधव यांना आमंत्रित करतो। सचिन प्रमुख वक्ते प्राध्यापक आनंद साबळे सर यांचं स्वागत सचिन जाधव करत आहेत। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयुष्यमान मिलिंद भंडारे सर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सागर कंका यास आमंत्रित करतो। मिलिंद भंडारे सर यांचं स्वागत सागर कंका हे करीत आहेत। धन्यवाद। तसेच या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयुष्यमान टी.के. साळवे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी नवोदित तलाठी निलेश जाधव यांना आमंत्रित करतो। धन्यवाद। प्रमुख उपस्थितीमध्ये आयुष्यमान डॉक्टर दिलीप खरात सर यांचं स्वागत करण्यासाठी मी रतन साळवे यांना आमंत्रित करतो। आयुष्यमान गोकुळा जाधव साहेब यांचे स्वागत करण्यासाठी मी अरुण दादा भिसे यांना आमंत्रित करतो। यांचं स्वागत अरुण दादा भिसे हे करत आहेत। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। तसेच आजच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ आणि मार्गदर्शक बळीराम जाधव यांचं स्वागत करण्यासाठी मी विकास बनकर यांना आमंत्रित करतो। अशा वंदन गीताने सुरुवात करणार आहोत। मी आयुष्यमान मिलिंद भंडारे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं वंदन गीत सादर करावं। ब्लूटूथ चालू करायचं। सर्वांना आज बुद्ध जयंतीच्या न परेस करता करता अत्त नव अवेक्येय कथानी अकथानीच एक सुंदर हे धम्मपद आहे। याचा अर्थ असा होतो, दूसरों के वाणियों में दोष ढूंढने से कोई लाभ नहीं होता। दूसरों के वाणी में दोष ढूंढने में कोई लाभ नहीं होता। दूसरों के किए और न किए को ढूंढने से कोई लाभ नहीं होता। खुद के बारे में देख लिया तो पर्याप्त है। हमारा विचार हमने करना चाहिए। तथागत कहते हैं खुद के बारे में देख लिया तो पर्याप्त है। स्वयं क्या है, मैं क्या हूँ, स्वयं क्या है, मैं क्या करता हूँ तथा क्या नहीं करता हूँ, उसे देख लिया तो पर्याप्त है। इसलिए तथागत कहते हैं अत्तदीप भव। हमने खुद को स्वयं झांक कर हमें क्या कमी है वह हमें पूर्ण करनी चाहिए। तथागत म्हणजे बुद्ध कोणी परका नाही, कोणत्याही अर्थाने तो परका नाहीच, वरी तर मुळीच नाहीये। खरे तर तो आपल्याच अंतशक्तीचे साकार रूप आहे
आपल्या सर्वस्वाचे अस्सल सार आहे. आपण पूर्णपणे फुलल्यावर जसे दिसतो ना, अगदी तसाच तंतोतंत बुद्ध आहे. किंबहुना आपण त्याचे अविकसित पूर्वरूप आहोत आणि तो आपले विकसित उत्तर रूप आहे. अशी तथागतांची चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जन श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जनी मूळ गाणना विषमतेचे मार्ग सावेतला मानवतेचा पण समतेचा निर्मलवा घेतला श्री बुद्धाच्या महामंत्राचा निनादला तो ध्वनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जनी थोर भाग्य है दलित जनांचे भीमरत्न लाभले व्यथातयाची दूर झाली कार्य महासाधले सोने लुटुनी मांगल्याचे लोक हर्षले मनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जनी झाले यावनीवर संत मुनी ज्ञानी करून शकले आजवरी ते केले भीमाने क्षणी उधरली नव कोटी जनता रूढी मोडणी जुनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जनी श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जनी. भंडारे सर नेहमीच आम्हाला एक मार्गदर्शनपर त्यांच्या कवितेच्या माध्यमातून त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून सतत आम्हाला मार्गदर्शन करीत असतात. यानंतर या कार्यक्रमाचा सुरुवात म्हणून आपण प्रास्ताविकेस मी आयुष्यमान रामदास जाधव यांना आमंत्रित करतो. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज यांना प्रथम त्रिवार अभिवादन. बंधूंनो, आज प्रास्ताविक करण्यासाठी आज मला आमंत्रित केलेलं आहे. तरी आजच्या आपले जे व्यासपीठावर मान्यवर आहेत त्यांचा परिचय आपणा सर्वांना आहे. विचारपीठावर जे मान्यवर आहेत, अध्यक्ष म्हणून आपल्याला आदरणीय बी. ए. खरात सर आहेत, आदरणीय साबळे सर आहेत, भंडारे सर आहेत, डॉक्टर डी. खरात सर आहेत, साळवे सर आहेत. बंधूंनो, आज आपण वैशाखी पौर्णिमेनिमित्त इथे जमलेलो आहोत. तर वैशाखी पौर्णिमेचं एक असं महत्त्व आहे, ज्या पौर्णिमा झालेल्या आहेत, अनेक पौर्णिमा आहेत, परंतु या पौर्णिमेचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण याच पौर्णिमेला बुद्धांचा जन्म झाला आणि याच पौर्णिमेला बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आणि याच दिवशी बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं.
तर बंधूंनो, आज आपण वैशाखी पौर्णिमेनिमित्त जमलेलो आहोत आणि हे पौर्णिमा आम्ही उत्साहात साजरा करत असताना आम्हाला आमच्या संवर्धन समितीला खूप अनुभव आले. विहारामध्ये साजरा करत असताना आम्हाला अनुभव आले आणि त्यापैकी त्या अनुभवातून मला काही अनुभूती अभंग सुचला सर. तुमच्यासमोर सांगतो. अनुभूती क्रमांक आहे माझा 11वा. वेळ जात नाही म्हणून जातात, वेळ जात नाही म्हणून जातात, सर्व बसतात विहारात. वेळ जात नाही म्हणून जातात, सर्व बसतात विहारात. कशाची प्रज्ञाशील, कशाची प्रज्ञाशील, कशाची करुणा, करत बसती कुटांगळ्या. कशाची प्रज्ञाशील, कशाची करुणा, करत बसती कुटांगळ्या. बुद्धत्वाचा हा अनुनय आव, बुद्धत्वाचा हा अनुनय आव पार्थी प्रभाव समाजात. बुद्धत्वाचा हा अनुनय आव पार्थी प्रभाव समाजात. रामदास म्हणे सारे मतलबी, रामदास म्हणे सारे मतलबी, करती काय बी फसविण्या. धन्यवाद. धन्यवाद दादा. या ठिकाणी सुंदर असं मनोगत, प्रास्ताविकपर मनोगत या ठिकाणी आयुष्यमान रामदास जाधव यांनी केलं. त्यांनी त्यांच्या अभंगातून सध्याची जी परिस्थिती आहे, तथागतांनी सांगितल्याप्रमाणे आपण जे काही करतो ते आपल्या विचारातून निघतं. जे काही कार्य करतो ते आपल्याच विचाराच्या एक प्रतिमा असते. त्याचप्रमाणे दादांनी सुद्धा त्यांच्या अनुभूती अभंगातून, दादा नेहमी म्हणजे त्यांचा जवळजवळ हा अभंग 11वा आहे. त्यांनी पहिले ज्या वेळेस अनुभूती अभंग आमच्या समोर मांडला होता की खूप सुंदर असा अनुभूती अभंग, त्यामधून आम्हाला खूप छान असा बोध त्यांनी दिला होता. आमचे मार्गदर्शक डॉक्टर डी व्ही खरात सर आणि भंडारे सर हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात की तुमच्यामध्ये जे काही कलागुण आहेत, कौशल्य आहे, त्याचा तुम्ही नेहमी उपयोग करायला पाहिजे. तसेच मी सर्व तरुणांना सुद्धा या ठिकाणी सांगतो की कसं आहे, कधीच आपल्याला कमी लेखायला नाही पाहिजे. या संवर्धन समितीने आम्ही जे कार्य सुरू केलं होतं त्यावेळेस सुरुवातीला कदाचितच आम्ही कधी समाजाप्रती म्हणजे समोर मंचावर येण्याप्रती सुद्धा आमची एवढी धास्ती नव्हती. थोडी भीती होती मनात, कसं करायचं, नेमकं काय करायचं. परंतु ज्या वेळेस कार्य सुरू केले सर, मी तुम्हाला सांगतो की आजची परिस्थिती अशी, या समितीचे सर्व आम्ही सदस्य एक सर्व हुरहुरणारे आहोत. प्रत्येक क्षेत्रात म्हणजे एक एक हिरा आहे आम्ही. आणि म्हणजे आम्ही आमचं गुणगौरव करत नाही. तुम्ही आमचे जे YouTube चॅनल्स आहेत, विशाखा TV चॅनल्स आहे, त्यावर 4 महिन्याचे आमचे जे कार्यक्रम आहेत ते बघू शकता. दर पौर्णिमेचे आमचे कार्यक्रम बघू शकता. तसेच आम्ही सतत जो श्रावण महिना आहे त्याचे 4 महिने आम्ही सतत कार्यक्रम घेतलेले आहेत. या ठिकाणी मी समोरचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमचे संवर्धन समितीचे लाडके हरवणारे शिक्षक, आमचे मित्र आयुष्यमान राहुल पवार सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. या तुम्ही आम्ही सगळेजण सुटाबुटा टायामध्ये आहेत. तथागताच्या विचाराने बाबासाहेबांनी आपल्याला ती शिकवण दिली आणि आपण आज उंच शिखरावर गेलो आहोत. परंतु आज तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपण पंचशील घेतलं, आपण तथागताची गीत ऐकतो, बाबासाहेबांची गीत ऐकतो. पण समाजामध्ये आज जी काही आपली मरगळ आलेली आहे आणि आपण ज्या पद्धतीने दिसत नाही पण आपण मागे येत आहोत, या गोष्टीवर मी थोडासा विचार व्यक्त करणार आहोत. बघा, मॅडम पण जाधव मॅडम आहेत, आदरणीय BA खरात सर आहेत. BA खरात सरांनीच आम्हाला 11वी-12वीला शिकवलंय. तात्पर्य एवढंच आहे, माझं वैयक्तिक मत व्यक्त करतोय. 2010 मध्ये मी एका संस्थेमध्ये लागलो आणि लागल्यानंतर त्या ठिकाणी वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांची 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्येचा सत्कार घ्यायचं ठरवलं. 500 विद्यार्थी 10वीत बसले आणि 90 विद्यार्थी असे होते की 90 पेक्षा जास्त मार्क पडणारे, म्हणजे अबाव 90च्या वरती 100 विद्यार्थी संख्या होते. आणि त्यामध्ये माझ्या समाजाचे, बौद्ध समाजाचे विद्यार्थी 34 होते. मला आनंद वाटला की 90 पैकी 34 विद्यार्थी आपल्या समाजाचे आहेत आणि मला खूप गर्व वाटला. आणि आज मागच्या वर्षीचा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये एक विद्यार्थी फक्त 90% विद्यार्थी. किती टक्क्याचा? 1%.
100 विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी 90% घेऊन पास झालेला होता. मला वाईट वाटलं की 34 पैकी एक विद्यार्थी फक्त 90%वर होतो. याचा अर्थ आपली प्रगती कुठेतरी थांबलेली. कुठेतरी आपल्या समाजाचा गाडी माडी साडी आणि नुसतं ऐश मध्ये चाललेलं, पण प्रगती शिक्षणाची कुठेतरी थकलेली आहे ही मला खंत वाटली. आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक भाषणातून बोलतोय की आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या समाजातील लोकांना बाबासाहेब किती शिकले, बाबासाहेबांमुळे आपण सुखापोटात आलोय, पण येणाऱ्या काळामध्ये आपण किती मागं जाणार आहोत ही आजची स्थिती आहे. म्हणजे उदाहरणार्थ दायवडकरचा जर मागच्या वर्षी विद्यार्थी आहे तो 15 वर्षामध्ये आहे, येणाऱ्या काळामध्ये जर तो 90% जर तो येत नाही, आपले जर त्यामध्ये विद्यार्थी आहेत, तर येणारा काळ किती भयानक आहे ही मला स्वतःची खंत वाटली. म्हणून आई वडिलांना सुद्धा हे तथागताचे आपण पाहतो. याचं कारण एकमेव आहे की माझ्या वडिलाला, माझ्या आईला असं वाटतंय की मला जे भेटलं नाही ते माझ्या मुलाला भेटलं पाहिजे, मला जे भेटलं नाही ते माझ्या मुलाला भेटलं पाहिजे. मला सायकल नव्हती म्हणून माझ्या मुलाला मी गाडी घेऊन देतो, मला साधे कपडे नव्हते म्हणून माझ्या मुलाला मी वेगळ्या प्रकारची जीन्स पॅन्ट घेऊन देतो, माझ्या मुलाला अशा प्रकारचं काही मला साधा फोन करता येत नव्हता, बाजूच्या घरामध्ये फोन होता म्हणून माझ्या मुलाला मी अँड्रॉइडचा मोबाईल घेऊन दिला पाहिजे. ही नक्कीच आपली प्रगती आहे. पण त्या मुलाचं भवितव्य काय आहे, तो मुलगा वडिलांना म्हणजे वडील झाल्या मंडळीला त्याच्याकडे वळलाय काय, तो बाबासाहेबांच्या जयंतीला असा नाचतो, कपडे लत्ते आज म्हणत नाही, पण बाबासाहेब छातीवर चिटकवण्यापेक्षा डोक्यावर म्हणजे उभारण्यापेक्षा आपण नाही म्हणतो की तो मनात आला पाहिजे बाबासाहेबांचा विचार, तथागताचा विचार. आता आपण नाही म्हणतो की बा आपली मुलं मुली ही भंतीजी जर घरापर्यंत आले तर भंतीजींना जय भी म्हणायचं का पंचम प्रणाम करायचं हे आपल्या मुलाला आज कळत नाही. भंतीजी आल्यानंतर त्यांना विचारतात का भंतीजी तुम्ही कोण्या गावाहून आले. आता भंतीजींचं वाचरण कसं आहे, भंतीजी कुठं राहतात, ते कशी आले हे आपल्याला माहिती नाही सर. आम्ही 2 वेळा आता थोडंसं दैववादाकडे कशी गेलेलो आहोत. प्रार्थना म्हणताना डोळे मिटायचे प्रार्थना म्हणायची, पण त्या प्रार्थनेचा अर्थच नाही आपल्या डोक्यात की तथागताला मी कसं 3 वेळा शरण जातो, धम्माला संघाला. बुद्ध धम्म आणि संघ आपल्या तरुणांना माहित नाही. आजही शोकांतिका आहे सर. आम्ही सगळ्यात शेवटी म्हणतो सुरा मेरे मज्ज पमाट ठाणा वीरमणी सिक्खा पदम समाधी. आम्ही काय अर्थ आहे, त्याचा अर्थ काय आहे. मी कुठल्या प्रकारच्या मादक पदार्थाचं सेवन करणार नाही, मी कुठल्याही नशिल्या पदार्थाला बळी पडणार नाही. पण आज माझे विद्यार्थी, माझ्या तरुणातला, माझ्या समाजातला वर्ग 8वीतला विद्यार्थी, तो तरुण वर्ग जो आहे तो व्यसनाकडे वळलेला आहे. मग ही कशाची परिस्थिती आहे. आम्ही जर पंचशील घेतो की मी कुठल्याही प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी कुठले मादक पदार्थ सेवन करणार नाही, मी वडीलधाऱ्या माणसांचा एक प्रकारे मान ठेवील, हे माझ्या मुलाला माहित नाही सर आज. म्हणून बुद्धाकडे वळण्यासाठी आपण तथागताच्या विहाराकडे वळलं पाहिजे. आणि विहाराकडे वळत असताना त्या ठिकाणी जयंत्या मोठ्या उत्साहात साजरा केल्यापेक्षा माझी विनंती आवडणाऱ्या मंडळींना की आपण, आता मला आनंद वाटला प्रफुल्ल तो डोक्याला काहीतरी बांधलेलं होतं आणि तो पुसत होता, खरं तू पुढे गेलता म्हणे सर मी माझ्या 10 दिवस म्हणे विपश्यना या ठिकाणी श्रामणेर शिबिर झालं. मला एवढा आनंद वाटला की एक विद्यार्थी त्या ठिकाणी 10 जणांमध्ये जातो, एक व्यक्ती त्या ठिकाणी जातो आणि तो काहीतरी 10 दिवसाचं त्या ठिकाणी पालन करतो आणि बुद्ध जाणून घेतो. कदाचित आज आम्हाला ती गरज आहे. आणि ती गरज काय आहे की कारण आम्ही आमच्या समाजामध्ये कुठेतरी दैववादाकडे चाललो आहोत, कुठेतरी वेगळ्या पद्धतीकडे चाललो आहोत. आणि ती बुद्ध धर्माचं संस्कार केंद्र जे बुद्ध विहार आहे त्या ठिकाणी फक्त मला पद भेटलं पाहिजे, मला हे भेटलं पाहिजे, माझा सत्कार झाला पाहिजे, माझ्याकडून भाषण झालं पाहिजे, ही वृत्ती जी कमी झाली पाहिजे. तिथं तरुणांसाठी कधी संस्कार केंद्र झाले पाहिजे. माझा मित्र जर पौर्णिमेला जर ते येऊन नुसतं बसत असेल तर त्याला कळलं पाहिजे पौर्णिमा का दिली, पौर्णिमेला जर त्या ठिकाणी भोजनदान का दिला, तो खाऊन पिऊन नुसतं उठ करायचं नाहीये. परंतु त्या ठिकाणी काही लोक असे आहेत पांढरे पैशीवर की मी 1000 रुपयाची पावती पाडली, 5000ची पावती पाडली म्हणून त्या ठिकाणी यायचं, असं उभं राहायचं. अरे तसं नाहीये. बाबासाहेबांनी मोठ्या बंगले दाढी माडी केली असती, परंतु पैसा दिला म्हणजे तुमचा संस्कार नाहीये. तुम्ही समाजामध्ये जा, समाजाची नाडी शोधा, तुमचं संस्कारशील घर झाल्यानंतर तुम्ही सुद्धा समाजात जासाल, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी येसाल आणि तरुणांमध्ये भिडसाल. म्हणजे आजची बौद्ध पौर्णिमा आहे. तथागतांनी ज्या पद्धतीने आपल्याला तुम्हाला बुद्ध धम्माची शिकवण दिली त्या तथागताला आपण विसरत चाललो आहोत. आम्हाला तथागताचे आर्य अष्टांगिक मार्ग माहीत नाहीत, दशशील माहीत नाहीयेत, आम्हाला तथागतांनी सांगितलेल्या 3 रत्नांची माहिती नाहीये, पंचशील माहिती नाहीये. हे आज तरुणांनी अंगीकारलं पाहिजे, जे करून आम्हाला येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे भारत हा बौद्धमय होईल, केव्हा होईल
जेव्हा आम्ही त्या सगळ्या गोष्टींचं पालन करू, त्याकडे आम्ही वळू, आणि त्या वळल्यानंतरच तुमच्या घरातला तरुण मुलगा आज तो 2 महिन्याचा 3 महिने असेल, त्याला कळेल बुद्ध आणि धम्म काय आहे. त्याला कळेल की बाबासाहेबाला म्हणजे तथागताला वंदन कसं करायचंय. कारण ते आज आम्ही दैवादाकडे चाललेलो आहे. आमच्या भगिनी पण कशात आलेल्या आहेत, पौर्णिमाला उपास ठेवायचा, अष्टमी आहे. काही बाबासाहेबांनी सांगितलेलं नाही उपास तपास करू नका. तुम्ही स्वतःच्या मनामध्ये प्रज्ञाशील करुणेचं घर करा. तुम्ही लोकांना मदत करा. बाबा महात्मा फुलेंनी जे सांगितलं सत्यशोधक समाज, तोच बाबासाहेबांनी राज्यघटनेतून आलेला आहे, आणि तोच तुम्हा सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. मी या ठिकाणी लहान आहे पण बोलण्याचा प्रयत्न करतो. आमच्या मित्रांनी सांगितलेलं त्या पद्धतीने धन्यवाद देतो, आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी राहुल पवार सर यांनी केलेलं आहे. कार्यक्रमाला आपल्याला अवधी झालेला आहे. आपल्याला प्रमुख वक्ते यांचं सुद्धा मार्गदर्शन घ्यायचं आहे. या ठिकाणी या कार्यक्रमात ज्येष्ठ असे आमचे मार्गदर्शक आयुष्मान गुलाबराव जाधव हे सुद्धा उपस्थित झाले आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे मंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आशिष वहाळे यांना आमंत्रित करतो. यांचं स्वागत करावं. कृपया बसा. आशिष उपस्थित नाही का? मीरा दारा यांनी गुलाबराव जाधव यांचं स्वागत करावं. आयुष्मान गुलाबराव जाधव यांचं स्वागत मीरा दारा हे करीत आहेत. धन्यवाद. यानंतर लगेच मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथा समस्त बहुजन नायक आणि नायिका यांचे विचार आणि कार्य यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. मला वेळ कमी दिलाय. सन्माननीय विचार मंच आणि समोर बसलेले माझे हृदयस्थ उपासक उपासिका, सान बालक आणि बालिका, आत्ताच आपण पाहिलं या ठिकाणी ही बुद्ध जयंतीच्या निमित्तानं, वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी जो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहात ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि इथे काम करत असताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं. हे तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा हे तुमच्याही लक्षात आलेलं आहे. अगोदर सांगितलं गेलं की युवा संवर्धन समितीच्या माध्यमातून जे हिरे पैलू पाडलेले अशा प्रकारचे निर्माण झालेले आहे. मला ते तुमच्यामध्ये पण दिसत आहेत. आपण सातत्याने विहारामध्ये गेलं पाहिजेत आणि विहारामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे संस्कार आहेत ते संस्कार आपल्या मुलाबाळावरती झाले. जिथं 8ही लोक येत नव्हते तिथं 800 लोकांची संख्या कशी उभी केली, कसे आले हे तुम्ही अनुभवलेलं आहे. आता याच्या अगोदर माझ्या मनामध्ये खंत होती, लोक विहारात येत नाही, विहाराकडे पावलं वळत नाहीत. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये जी खंत होती ती खंत मी एका कवितेतून व्यक्त केली होती. आणि झालं असं की ती कविता माझ्या एवढी अंगावरती आली, ती कविता माझ्या एवढी अंगावरती आली की जे मला हवे होते ते विहारात आले. कसे आले? मला मारायला आले. मला वाटलं बरं झालं, मारायला का होईना पण विहारात आले. एका कवितेचा एवढा प्रभाव असू शकतो हे मला त्यावेळेस जाणवलं. धावे ग मन दुरु दुरु धावे ग मन विहाराच्या वाट, दुरु दुरु धावे ग मन विहाराच्या वाट, सखे साजने ग कोलावनाट. वेळ कमी तुमचं घेत नाही मी. त्याच्यामध्ये जो एक शब्द होता तो शब्द जिव्हारी लागला आणि जिव्हारी लागून ते विहारात आले. येताना माझ्या अंगावरती आले, परंतु आल्यानंतर ते तिकडेच होऊन गेले आणि कामाला सुरुवात झाली. ही बाब नशी थोडकी आहे का नाही? तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण सर्वांनी विहारामध्ये गेलं पाहिजे हा त्याचा मतितार्थ आहे. आत्ताच मी केरळ या ठिकाणी, कर्नाटका, आंध्रा, वेस्ट बंगाल, पूर्ण भारतभरातून त्या ठिकाणी कवी आले होते. त्या ठिकाणी देखील माझी एक कविता मी त्या ठिकाणी सादर केली. तीही विहाराच्या बाबतीतच होती, बुद्धाच्या विचाराच्या. सांग कधी कळणार तुला, सांग कधी कळणार तुला, बुद्ध माझ्या मनातला, बुद्ध माझ्या
मनातला सांग कधी कळणार तुला सांग कधी कळणार तुला बुद्ध माझ्या मनातला बुद्ध माझ्या मनातला अर्थ कधी कळणार तुला अर्थ कधी कळणार तुला जळणाऱ्या या पामरांचा जळणाऱ्या या पामरांचा निर्मल चंचल मनावरती निर्मल चंचल मनावरती अंकुश ठेवू सदैव वरती अंकुश ठेवू सदैव वरती दया क्षमा अन करुणेवरती अर्पू त्यासी लोभाचा हा मार्ग त्यागुनी लोभाचा हा मार्ग त्यागुनी सत्य कधी कळणार तुला सत्य कधी कळणार तुला सांग कधी कळणार तुला बुद्ध माझ्या मनातला बुद्ध माझ्या मनातला सत्याचा हा मार्ग चाखुनी सत्याचा हा मार्ग चाखुनी अहिंसेचे पाणी पिऊनी अहिंसेचे पाणी पिऊनी समानतेचा मार्ग गाऊनी समानतेचा मार्ग गाऊनी जीवन आपुले सार्थकी लावणी जीवन आपुले सार्थकी लावणी अर्थ कधी कळणार तुला अर्थ कधी कळणार तुला बुद्धाच्या ह्या ज्ञानाचा बुद्धाच्या ह्या ज्ञानाचा सांग कधी कळणार तुला सांग कधी कळणार तुला बुद्ध माझ्या मनातला बुद्ध माझ्या मनातला बुद्ध माझ्या मनातला जास्त वेळ न घेता संवर्धन समितीबद्दल जी कविता आहे माझी ती कविता सादर करून मी माझी जागा घेतो. नाही तुमच्याच बद्दल आहे. वा नागसेनचे शेर वा नागसेनचे शेर झडो डंका दिगंतरी झडो डंका दिगंतरी हीच आस ममंतरी माझ्या म्हणे झडो डंका दिगंतरी हीच आस ममंतरी युवा संवर्धन हीच खरी युवा संवर्धन हीच खरी शान आहे हो बुद्ध विहारी युवा संवर्धन हीच खरी शान आहे हो बुद्ध विहारी. तुम्हाला माहित आहे एनपीएलचं आयोजन केलं होतं आयपीएलच्या धर्तीवरती महाभारत कार्यक्रम झाला तिकडे क्रिकेट सामन्यांचा त्याचं आयोजन नियोजन त्यांनी केलं त्याच्यावरती एनपीएलचे आयोजन करी एनपीएलचे आयोजन करी बघा दिसेल लाईव्ह हो जगभरी एनपीएलचे आयोजन करी बघा दिसेल हो लाईव्ह जगभरी बाळ राहुल लय भारी बाळ राहुल लय भारी सोमेद सचिन साथ करी बाळ राहुल लय भारी सोमेद सचिन साथ करी अरुण आणि रामदास तरी अरुण आणि रामदास वरी वाही भार राजभोडे वाही राज भार वाही भार राज खरोखरी अशा पद्धतीनं हे जे आहेत हिरे हे विहाराच्या साठी आणि धम्माच्या कार्यासाठी की ज्यांना संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी युवा रत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं असे ते पुढे जातील. तुमच्यामध्ये देखील मला ते वीर दिसत आहेत. आपण देखील विहाराच्या साठी तन मन धन
दबाचं जाऊ द्या, पण तनाने मनाने देखील आपण विहारामध्ये आलं पाहिजे. त्या ठिकाणी संस्कार जे आहे ते संस्कार आपण अंगी बांधले पाहिजेत. एवढं ज्या प्रसंगी उचित ठरेल. बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बोलण्यासारखं बरंच आहे, मागे बोलणारे आहेत, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणं काही उचित होणार नाही. मी या ठिकाणी थांबतो. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानणार नाहीत, कारण ते माझेच आहेत. आपण देखील या ठिकाणी आलात आणि मला ऐकून घेतलं, मला सहन करून घेतलं, त्याबद्दल आपले मी काय म्हणून आभार मानू, कारण तुम्ही पण माझेच आहे. मी तुमचे पण आभार नाही मानणार. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. खूप भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण बहुजन स्फूर्तिदात्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि माझ्या समोर बसलेले माझे धम्मबंधू भगिनी आणि माझ्या आया मातांनो, मित्रांनो, सुरुवातीला विषयाला हात घालण्याच्या आधी काही थोडंसं जे काही कानावर आलंय, ऐकायला मिळालंय, त्याच्याबद्दल दोन गोष्टी सांगाव्याशा पहिल्यांदा मला क्रमप्राप्त वाटतात. पहिल्यांदा आणि नेहमीसाठी मी असं म्हणेन की युवा संवर्धन समितीचे नररत्न हे केवळ कुठल्या तरी एखाद्या संस्थेचे नाही आहेत, हे माझ्या संपूर्ण समाजाचे आहेत. आणि जिथे कुठे माणुसकी आहे, जिथे कुठे अडचण आहे, जिथे कुठे प्रॉब्लेम आहे, जिथे कुठे समस्या आहे, तिथे केवळ धम्मच नव्हे तर ह्या सगळ्याच गोष्टीसाठी ही मंडळी अगदी तत्परतेने उभी राहते, कामं करते. ह्यासाठी ह्या सगळ्याच मंडळीचं माझ्या हृदयामध्ये फार मोठं स्थान आहे. मित्र, माझे माणसं आहेत आणि म्हणून मी त्यांना मोठं म्हणावं हा माझा स्वभाव नाही. परंतु मला काय आवडतं, कर्तृत्व. माणूस हा कामाने मोठा होतो, कर्तृत्वाने मोठा होतो, मग तो कुठल्याही समाजाचा असो. जेव्हा कुठलाही माणूस अगदी निर्विवादपणे निस्वार्थपणे स्वतःला तन्मन धनाने कामाला झोकून देतो आणि मग त्या कामाची सराहना करो का न करू कोणी, परंतु मनाला आपल्या समाधान मात्र मिळतंय की मी जे काही काम करतोय ती समाजासाठी नाही, परंतु माझे हे नररत्न जेव्हा अशा कुठल्याही गोष्टीला झुगारून देऊन जेव्हा काम करायला लागतात तेव्हा मात्र ते वंदनीय असतात. मित्रहो, आता आदरणीय अडवींनी NPLचा उल्लेख केला. मला अजिबात क्रिकेट आवडत नाही, समजतही नाही, परंतु मित्र, जेव्हा मी त्या स्टेजवरती आलो आणि जेव्हा मी हे सगळं काही पाहायला लागलो तेव्हा माझ्या ह्या तरुणांच्या पर्सनॅलिटीमध्ये जे कौशल्य मला दिसलं, लिडरशिप, सांघिकपणा आणि हे काहीतरी करून दाखवू शकतात, काम करण्याची वृत्ती, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या तरुणांमध्ये मला दिसल्या. अहो, दुसरं हवं तरी काय असतं माणसाला. आता आम्ही सिनियर सिटीजन झालो आणि कधी कोणाला कुठलं काम पडेल काही सांगता येत नाही. कोणी आम्ही निश्चितच तुमच्या पाठीमागे तिथे आहोत. मित्र, अशी टीम तयार करणं, समाजामध्ये असा एक विचार निर्माण होणं, याच्यापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट नाही. मित्र हो, आता मी थोडासा माझ्या परत एकदा तुम्हा सगळ्यांचं हृदयातून अभिनंदन करतो मित्र हो, आणि मी विषयाकडे वळतो. मित्र, बुद्ध बाबासाहेब यांच्याबद्दल बोलत असताना आता माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आहे की महाउपासक आदरणीय BA जी, महाउपासक साळवेसाहेब, DV जी, भंडारेजी आणि हा माझा शागीर्द किती सुंदर बोलला. या सगळ्यांच्या समोर सरजी काय सुंदर तुमचं ते कंडक्टिंग आहे. या सगळ्यांच्या समोर आता काय सांगूया. आपल्या दादांनी ते श्लोक जे म्हटले त्याच्यामध्ये माझ्या संपूर्ण भाषणाचा सार आहे. तेव्हा अशी एक एक हिरा मंडळी माझ्या समोर बसलेली आहे. आता ह्याच्यासमोर मी काय बोलू हा खरंच मला प्रश्न आहे. आदरणीय या मंचांनी किंवा ह्या समितीनं असं सांगितलं की बाबा सरांचं मार्गदर्शन वगैरे वगैरे आम्ही बसलो आहोत ऐकायला वगैरे. मित्र हो, कसलं मार्गदर्शन. अहो, मला जो बुद्ध कळला तेवढं फक्त मी तुमच्याशी चर्चा करेन. मार्गदर्शन कसलं, दर्शन जरूर तुमचं घेईन, पण मला फारसं तुम्हाला मार्गदर्शन करता येईल असं मला वाटत नाही. बुद्ध हा खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्याचा विषयच नाही.
बुद्ध हा इतका अथांग आहे, महान आहे, समृद्ध आहे, विचाराने प्रगल्भ आहे, काय म्हणू त्याला मी. माझ्याजवळ शब्द नाही आहेत बुद्धाच्या या विद्वत्तेला आणि त्या शिकवणुकीला. म्हणून कसे अडवू तू झाला माझ्या चिमुकल्या ओठी, आणि कसे सामावू तू झाला माझ्या डोळ्याच्या दिठी. मला हे समजतच नाही की मी याची काय तुमच्या समोर तो विषय कसा मांडणार आहे. म्हणून मी माझ्या छोट्याशा चिमुकल्या ओठांनी त्याची खरंच अळवणी करू शकत नाही. आणि म्हणून सामान्य माणसासाठी मला जो बुद्ध समजला, बस त्याच्याबद्दल मी थोडीफार चर्चा करणार आहे. मित्र हो, बुद्ध म्हणजे काय. मी जर एखाद्या बुद्धाच्या घरामध्ये जन्माला आलो म्हणजे मी बुद्ध झालो का. मी भारतात जन्मलो म्हणून मी भारतीय का. मग भारतीय म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, कशाला म्हणायचं बुद्ध, कोणता बुद्ध पुरुष खरा, आणि कशाला म्हणायचं की बाबा हा बुद्ध पुरुष आहे, कसं ओळखायचं. बघा, कोल्हा म्हटलं की निश्चितच आपल्याला एखाद्या कनिंग आणि एक हुशार असं कॅरेक्टर असलेला प्राणी उभा राहतो. बैल म्हटलं की काय, की एक गरीब. घोडा म्हटलं उमदा, बिलकुल उमदा. तसं महाराष्ट्रीयन म्हटलं तर बिलकुल फेटा, धोतर, रफ. पंजाबी म्हटलं की रफ अँड टफ. गुजराती म्हटलं की दोका पाच. तसं बौद्ध म्हटलं की काय, हा बुद्ध पुरुष आहे. काय डोळ्या पुढे आपल्या समोर उभं राहतं की ह्या गोष्टीमुळे मी याला बुद्ध म्हणतो, ह्या गोष्टी याच्या अंगात आहेत म्हणून मी याला बुद्ध म्हणतो. केवळ मी बुद्धाच्या घरात जन्मलो म्हणून बुद्ध नाही झालो मी. मित्र हो, बुद्ध हा मन शुद्ध करणारा माणूस आहे. मन कलुषित कधीच करू शकत नाही बुद्ध. समाजामध्ये वावरत असताना इथे तिथे जेव्हा मी जातो, बसतो, बोलतो, उठतो, काय स्टेजवरती जेव्हा माणूस बोलतो तेव्हा खालून लोकांचे कॉमेंट्स ऐकायला येतात की हा माहित आहे ना काय सुरू आहे घरी तुमच्या, काय अधिकार आहे तुम्हाला बोलायचा, बसा खाली, आम्ही सगळे ओळखतो तुम्हाला. आमचं मन समोरच्या माणसाला समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. बुद्ध हा शरीराला शुद्ध करत नाही. मग तो काय करतो, आंघोळ केली, गंगेमध्ये जाऊन न्हायलं की शरीर धुतलं गेलं. शरीराला शुद्ध करणारा माझ्या बुद्धाचा धम्म नाही. मनाला पवित्र करणारा, मनाला शुद्ध करणारा, मन करी शुद्ध तो मार्ग हा विशुद्धीचा. आमच्यासाठी हे पंचशीलच सामान्य माणसासाठी बुद्धाचा गाभा आहे. पण आम्ही किती, जसं राहुलजींनी सांगितलं की आम्हाला काहीच अर्थ समजत नाही. ला इलाही इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. व्हॉट डज इट मीन, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस थिंग्स. काय आहे, मान हलू हलू बिलकुल आपण ते बोलणार, परंतु मिनिंग काय, ला इलाही, व्हॉट डज इट मीन, ला इलाही काय अर्थ होतो त्याचा. पण म्हणणार आम्ही सुरा मेरे मज्जपमाद ठाणा, आम्ही म्हणणार. मग प्रत्येक ठिकाणी आमची सुरुवात त्यानं होणार, शेवट त्यानं होणार. सकाळ आपली त्यानंच होते, संध्याकाळ आपली त्यानंच होते, परंतु अंगीकार किती होतो सुरा मेरे मज्जपमाद ठाणा. आणि म्हणून धम्म हा आचरणाचा धम्म आहे. नोईंग बुद्ध इज डिफरंट दॅन दॅट ऑफ अंडरस्टँडिंग बुद्ध. मला बुद्ध माहित आहे आणि मी बुद्धाला समजतो, उमजतो, उमजून घेतो. या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. नुसतं मला माहित आहे बुद्ध असा असा आहे, त्याचे त्रिशरण पंचशील, इथं जन्म झाला, तिथं जन्मला, हे मला माहित झालं. साखर गोड आहे, साखर गोड आहे, साखर गोड आहे. खाल्ली का, प्रत्यक्ष अनुभव घेतला का, बघितलं का किती गोड आहे, कशी गोड आहे. आणि म्हणून हा महसूस करण्याचा धम्म आहे, म्हणून त्याला धम्म म्हणतात.
आम्ही काय केलंय, आम्ही त्याला वे ऑफ लाईफ नक्कीच म्हटलं की आम्हाला हा मार्गदाता माणूस आहे, मार्ग दाखवतो कशाचा, निर्वाणाचा, मेल्यानंतर नाही मित्र, जिवंतपणी निर्वाणाचा मार्ग दाखवतो. त्यासाठी मन फक्त शुद्ध पाहिजे, मन प्रामाणिक पाहिजे. आता काय आहे, मन फार चंचल आहे, त्याला पकडता येत नाही, त्याच्यावर संस्कार करता येत नाही. मग सर तुम्ही तर म्हणता की हा मनाला ट्रीटमेंट करणारा, मनाला शुद्ध करणारा बुद्धाचा धम्म आहे. मग या मनाचं काय, खरोखर त्या मनावर ते कंट्रोल केलं, थोडस उपास तापास करून कसं कंट्रोल होईल, सगळं करून बसले बुद्ध. एका तांदळावरती 21 दिवसाचा उपवास सोडला त्यांनी. कुठेही आम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. आणि म्हणून नेहमी करिता चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. मेडिटेशननं माणसाचं मन एकाग्र होतं, त्याच्यावर ते संयम मिळवतो आणि फक्त विदिन 16 सेकंद मित्र होतो. 16 सेकंदामध्ये याच जन्मी याच सगळ्या डोळ्याने आपल्याला निर्वाण पदाचा आनंद घेता येतो, निर्वाण प्राप्त. मग नक्की काय आहे, गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली की तो स्थितप्रज्ञ माणूस ना प्रेमाने, ना तिरस्काराने, ना रागाने, ना लोभाने कशानेच प्रभावित होत नाही. तसं मन एकदा आपलं तुम्ही जिंकलात, तुमच्या मनावरती तुम्ही कंट्रोल केलं, तर तुम्हाला ना प्रेमाची, आदराची, कुणाच्या स्तुतीची, प्रशंसेची, अजिबात कशाचीही गरज नाही. आपोआप बुद्धाला प्रॉब्लेम आले नाही. बुद्धाला 3 वेळेला विष प्रयोग करण्यात आले. स्वतः त्याचा स्वतःचाच चुलत भाऊ देवदत्त किती शेवटपर्यंत दुश्मनीला त्याला पुरवली. तेव्हा हे फक्त तुमच्या आणि माझ्या जीवनामध्येच हे प्रॉब्लेम्स आलेत असं नव्हे, बाबांच्याही जीवनात कितीतरी प्रॉब्लेम्स आले मित्र. आणि बघा द मॅन, राहुलजी, रामदासजी, द मॅन who speaks about his problems, the man who makes our problem public is not a good man, is not a good man. My dear friends, the problems, the sorrows, they are to be born, they are to be born. त्याने सफर करणं. आणि प्रॉब्लेम इज युअर क्राउन, टू बिअर द पेन, टू सफर द पेन इज युअर गोल्डन क्राउन. तो तुमचा सोनेरी मुकुट आहे. आणि दुःख हे सहनच करायचं असतं, ते पब्लिक मध्ये नसतं करायचं, ते दुःख सहनच करायचं असतं. आणि ह्याच्यावरूनच तुम्ही बुद्धाच्या मार्गाला चालल्यात खऱ्या अर्थानं तुम्ही बुद्ध आहात. तेव्हा डोंट मेक युअर पेन पब्लिक, you swallow it, overcome it, and then you see people will love you, they will keep you in their hearts and minds. फक्त मार्ग थोडासा असा. तेव्हा मित्र हे दुःख सहन करायसाठीच असतं. अरे लेट द पीपल टॉक अबाउट अस. काय होतंय, बाबासाहेब काय म्हणतात की इफ यू लव्ह मी आय विल बी इन युअर हार्ट, बट इफ यू हेट मी आय विल बी इन युअर हेड. In both ways, I am the winner. तसे मित्र हो, तुम्ही विनरच आहात. मग तुम्हाला कोणी काही म्हणो, डझंट मॅटर. मंगल मैत्री आहे माझी, बस त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि कोणीही जरी घरात आता बिशप्स कॅन्डल स्टिक तुम्हाला माहित आहे, तेव्हा त्याच्यावर सुद्धा प्रेम करणारी ही माणसं आहेत. आणि मग त्याशिवाय आपण बुद्ध कसे. मग एक वेळेला मी विहारामध्ये आलो आणि तिथे मला हे आनंद वाटायला लागला की माझ्या हाताने थोडस बुद्धवंदना व्हावी, थोडस बरं वाटावं. परंतु जेव्हा तो वातावरण मला लक्षात आलं तिथे आणि पाहिलं, तर तिथेही थोडस कुरबुर ध्यानात आली. अगदी मायनर गोष्टी कधी कधी निग्लेक्ट करायच्या. मला जर राहुलचा राग आला तर एक वे आहे त्याला सांगायचा. आपण शिक्षक आहोत, आपल्याला चाइल्ड सायकोलॉजी समजते. आणि म्हणून कोपऱ्यामध्ये घेऊन, बाळा, इट वॉज नॉट राईट फॉर यू, व्हॉट यू ऍक्च्युअली डन,
and it was not good for you and for me too. What the people will think about us, बेटे? तेव्हा थोडंसं नेक्स्ट टाइम ही विल नेव्हर मेक अ मिस्टेक. परंतु बिफोर द पब्लिक असं जेव्हा आपण ते सांगायला लागतो त्यावेळेला त्या माणसाच्या मनाला लागून जातं. या सांगण्याची पद्धत आहे. बुद्ध नेहमी करिता कथेमधून कितीही गहन प्रश्न असू द्या, प्रॉब्लेम असू द्या, त्या कथेमधून त्याच्यावर ते नेहमी करता सॉल्युशन उपलब्ध करून द्यायचं. आणि म्हणून तुम्ही त्यांचेच वंशज आहात, त्यांच्याच पदचिन्हावर ते चाललेले आहात. आणि म्हणून मित्र छोट्या मोठ्या गोष्टीकडे डोंट केअर, अजिबात काही नाही. हे उडाले लोक तुमच्या पाठीमागे आहेत, चिंता नाहीये. आणि तुम्ही मंडळी जे समोर आहात ते माझं यांचं सगळ्यांचं समाजाचं उद्याचं भविष्य आहे, आयुष्य आहे. तुमच्यावर आमची दारोमदार आहे. जे आम्ही करू शकलो नाही ते तुम्ही करणार आहात आणि समाजाला काहीतरी वेगळं देणार आहात. आणि म्हणून आम्हाला तर फारच आनंद आहे. आम्ही आमचं भविष्य बघतोय, आयुष्य बघतोय की नाही ही जी मंडळी करते आहे आणि तेव्हा ती सराहना झालीच पाहिजे. चूक आहे रेक्टिफाय करा, पण जर सुंदर काम केलं असेल तर निश्चितच टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्याचं अभिनंदन केलंच गेलं पाहिजे, म्हणजे त्याला हुरूप येते. मित्र हीच तर माणुसकी, बुद्धाने हीच तर शिकवलं. आणि हेट काय हो, कसला हेट? तेव्हा हेट बुद्धाच्या कुठल्याही शिकवणीत नाही, तिरस्कार अजिबात बुद्धाच्या शिकवणीत नाही. मित्र हो, बुद्ध हा मनशांतीचा मार्ग आहे. आणि म्हणून मन शुद्ध असेल, अहो एक मन तोडलं तर 100 मंदिरं तोडल्यासारखे झाले हो. आणि म्हणून मन हे मंदिर आहे, मन हे पूजा आहे, मनच मूर्ती आहे, मनच सगळं आहे. तेव्हा मनाला जपा, मन राखा. मागे भंडारे सरांकडे कार्यक्रम होता, त्या ठिकाणी दादांनी एक वाढदिवसाचा कार्यक्रम होता, परंतु मला बोलायचंय म्हणून थोडस. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य दादा असे बोलले, सचिन सर, की आपण आपल्याच माणसाचा मान सन्मान करीत नाही. अतिशय मोलाचं वाक्य अजूनही माझ्या ध्यानात. मित्र हो, आपण आपल्या माणसाचा, आई वडिलांचा, श्रेष्ठ ज्येष्ठांचा मान केलाच पाहिजे. बघा ना बाकीच्या मुस्लिमांमध्ये इकडे तिकडे त्या बांधवांमध्ये माझ्या किती रिस्पेक्ट आहे आई वडिलांचा, सख्या सोयऱ्यांचा. आपल्याकडे तर जसं दादाने सांगितलं भंतेजीचा सुद्धा रिस्पेक्ट नाही आम्हाला. कुठून आलात तुम्ही, काय? आणि म्हणून मीच जर माझ्या राहुलला राहुलजी म्हणायला लागलो तर सगळे लोक राहुलजी म्हणतील, पण मी माझ्या गणेशला गण्या म्हणायला लागलो तर सगळे लोक त्याला काय म्हणतील. आणि म्हणून मित्र हो, आपणच आपल्या लेकरांना मान दिला पाहिजे, मोठेपण सांगितलं पाहिजे त्यांचं, आणि त्यांचं कर्तृत्व जाहीर केलं पाहिजे. काय करतोय आम्ही? ही शेंबडे बोरं काय, कसली शेंबडे बोरं काय करतात? दारू पितात का ते? तेव्हा मित्र हो, का बरं हे असं एवढं तिखट कसं काय आमच्या जिमेमध्ये कसं काय मनामध्ये भरल्या गेलं? बुद्धावत आम्ही इतक्या पवित्र ठिकाणी जाऊन आम्ही तिथे बसतो, त्याच्या सान्निध्यात जाऊन बसतो. मी बियांना नेहमी म्हणायचो की बियेजी तुम्ही इथे बसला त्या तुमच्या घरामध्ये, रोज तुम्ही बुद्धाचं दर्शन घेता, अहो त्याची किरणं तुमच्यावरती येऊन पडली, करुणामय झालंय तुमचं हृदय, बुद्ध हृदय झालंय. तेव्हा मित्र हो, ज्या माणसाची सावली नुसती, ज्याचा आवाज नुसतं, ज्याची वंदना कानावरती पडली, ज्याच्यामुळे निर्वाण प्राप्त होऊन जाते, अशा पवित्र ठिकाणी ह्या कुठल्या वानगडी आणि कसलं काय? अहो एक प्रज्ञा नावाचं रोपटं होतं सरजी आमचं, ते आम्हाला टिकवता नाही आलं हो. आता हे एक सुंदर रोपटं दुसरं काही डोळ्यांना दिसतंय आमच्या, मरायच्या आत हे सुंदर झालं पाहिजे, नाही तर आम्ही काय डोळे झाकायचे, कसे ढाकायचे डोळे? आमच्या समाजातल्या तरुणांना आणि बाकीच्या मंडळीला, आमच्या सुशिक्षित माणसांना नाही हे संवर्धन करता आलं. म्हणून ही संवर्धन समिती, नाव किती सुंदर, खऱ्या अर्थाने संवर्धन करणारी समिती आहे. तेव्हा फार आनंद वाटला. मित्र हो, 2 गोष्टी सांगतो. महारांना, आत्ताच्या बुद्धांना, पूर्वीच्या श्रमाच्या महारांना, लोक असं म्हणतात बघा, एससी मध्ये 65 जाती आहेत, 65 जाती आहेत बाकीच्या लिस्ट मध्ये, परंतु अभिमानानं सांगतोय की माझी महार जात, पूर्वाश्रमीची नाथाची बुद्ध, ही सगळ्यात श्रेष्ठ समाज आज समाजामध्ये गणल्या जाते. घराघरामध्ये ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे,
माझ्या माऊलीच्या बहिणीच्या अंगामध्ये आता भूत येत नाही, देव धर्म अजिबात ते मानत नाहीत, उपास तापास करत नाहीत का? बाबांनी सांगितलेले सगळेच तत्व ते मानायला लागले आणि म्हणून ही एवढी मोठी प्रगती झाली. आणि झोपडीतला कालचा साबळे आज स्लॅबच्या घरामध्ये येऊन गाडीने हिंडतो. कुणाचं देणं रे हे तर सगळं काही माझ्या भीमाचं, हे तर सगळं काही माझ्या बुद्धाचं. आणि याचा विषय आम्हाला कसा काय पडणार? पण याच्या व्यतिरिक्त मित्र हो, असं मी बोलतो हे अदरवाईज घेऊ नका, परंतु एससी मध्ये माझा दुसरा मातंग भाऊ आहे, CR भाऊ आहे, परंतु त्यांना व्यवसाय होते. 2 मिनिटं कुठेतरी 1 घंटा वाचून आले की 300 रुपये भेटून जायचे, लगेच संध्याकाळी बिर्याणी. मग तिथे जराशी पालिश केली स्टँड वरती की संध्याकाळी आपले 5-25 रुपये केले मोकळा. माझ्या महार समाजाला काय होतं? माझा बाप मला सांगायचा की अण्णा, जर तू शिकला नाहीस तर मारवाडीचे ढोर आहेत बरं, आणि देशमुखाच्या शेतात तुला जायला लागलं, लक्षात ठेव. मित्र हो, मी बाबासाहेबाच्या धुळीचीही बराबरी करू शकत नाही, परंतु माझा बाप रामजीपेक्षा केव्हाच कमी नव्हता. तेवढ्याच ताकदीच्या मानाचा पानाचा माझा बाप होता. त्याला शिक्षणाचं महत्व समजलं होतं आणि त्यांनी स्वतः महिने धरून, आपण सगळेच त्या संघर्षातून समोर आलेलो आहोत, तेव्हा हे सगळं त्याचं आहे. बघा शिक्षणात केवढी ताकद आहे. मुस्लिम समाज 650 वर्ष, अहो ह्या लोकांनी भारतावरती राज्य केलं. आमच्या पायामध्ये फडा, गळ्यामध्ये मडकं, हातात खुळखुळा, गावाच्या बाहेर अगदी गुराच्या पलीकडे जीवन, परंतु एकच हिरा समोर आला आणि त्याने फक्त सांगितलं की एज्युकेशन इज अ मिल्क ऑफ ड्रॅगन्स. शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि ही हू शॅल ड्रिंक इट शॅल बी रोरिंग. जो कोणी ते प्राशन करेल वाघासारखा गुरवल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सगळं सत्य सगळ्यांनी मान्य केलं आणि आज हा माझा गुर्रावणारा समाज कुठे आहे? पण कधी कधी असं वाटायला लागतं की बाबा, तुम्ही नक्कीच हे शिक्षणाचं वाघणीचं दूध माझ्या लेकरांना पाजलं, पण जरा ते जास्तच गुर्रावायला लागले, आपल्या आपल्यातच गुर्रावायला लागले, आपल्या आपल्यातच एकमेकावर पंजे मारायला लागले. तेव्हा ह्याचं का नाही हो? त्यावेळेला तुम्ही सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जरूर झालंय, पण घराघरातच आपला संघर्ष सुरू झाला. तेव्हा आता याचं काय? मित्र हो, तुमच्या माझ्यासारखे बघा जगामध्ये खरे म्हणजे 2-3च माणसं, एक निर्बुद्ध, एक बुद्ध आणि त्या बुद्धाला सांगणारे प्रबुद्ध. मग त्या प्रबुद्धाला कुठून काय येतं? प्रबुद्ध म्हणजे मी, तुम्ही, दिवीजी, राहुलजी, आपण प्रबुद्ध माणसं होत दादा, की आपण या निर्बुद्धाला सांगतो व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग फॉर यू. म्हणजे आम्ही प्रबुद्ध आहोत आणि आम्हालाही कोणीतरी काहीतरी सांगतो ना, मग तो सम्यक संबुद्ध. अर्थ वेगळा. ह्या मनाच्या स्टेजेस आहेत, ह्या बाबांनी बुद्धांनी आपल्याला सांगितले. का बरं हा स्तंभ का दिला? बाकी शेकडो होते ना, परंतु याच्यात समता होती. आमचा सगळा समाज अगदी यज्ञ या काय काय भानगडी अजूनही देव धर्म ह्याच्या त्याच्यामध्ये गुंतलेला होता. का? बघा मी दोष देत नाही. 1956 मध्ये हे आम्हाला मिळालंय आणि मग त्याच्या आधी आमच्या डोक्यात कुठून तो हिंदुइझम भरलेला आहे, देवधर्म भरलेला आहे, लवकर निघत नाही हो. आणि म्हणून आपण जे समजतो की बाबा अजूनही हे बदलले नाही, बदलते वेळ आहे, समजेल त्यांना. आणि म्हणून स्वतःहून जेव्हा तो बदलते स्वीकार करतील तेव्हा खऱ्या अर्थानं ते अत्तदीप भव या उक्तीला पात्र ठरतील. मित्र हो, भाषण करणं हा महत्वाचा हे नाहीये, गोष्ट नाहीये. मला माझ्या माता भगिनींशी, माझ्या तरुणांशी आज चर्चा करायची होती. कसलं भाषण, कसलं काय? मला राहुलजींच्या त्या 2 गोष्टी अशा हे झाल्या की आमच्या पोरांना वंदना समजत नाही, तर बाकीचं काय समजणार? पंचांग प्रणाम करायचा की नमस्कार करायचा, जय भीम म्हणते जे असं म्हणायचं, काय करायचं नेमकं? आमच्या तरुणांना, आमच्या मुलांना, माझ्या मुलीला जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत तिला वंदना येत नाही. एखाद्या मयतीला कार्यक्रमाला आपण जातो आणि त्यावेळेला मग तुमच्याकडे लोक पाहतात, घ्या ना सर,
हा तुम्ही नाही घेऊ शकत का? नाही तरुणांना वाव दिला. अरे तुला येत नाही हे सांग. म्हणजे इथपर्यंत आम्ही आहोत, त्याचा अर्थ समजला पाहिजे आम्हाला. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना मला एक सांगायचं आहे की ज्या बाबांनी आपल्याला जीवनाला जगायचाच अजिबात म्हणजे अधिकार नव्हता या मनुस्मृतीच्या याच्यामध्ये. अहो 7व्या 9व्या वर्षी मुलीचं लग्न व्हायचं सरजी. मी जेव्हा ती मनुस्मृती वाचतो ना आणि माझ्या घरच्या लोकांना समजावून सांगतो, मला वाचता येत नाही ते. इतकं किसळवाणं आहे ते सगळं काय. एवढा अन्याय अत्याचार होत होता समाजामध्ये आणि खास करून स्त्रियांवर. म्हणजे स्त्रियांना ना तुमच्या प्रॉपर्टीत अधिकार, ना राजकारणावर, धर्मकारण, कुठलाही कशातही नाही. अहो तिला पळवून नेणे, त्या अनन्य असा अत्याचार करणे, उपभोग्य वस्तू समजणे आणि इतकंच नव्हे तर आसुरी विवाह, गंधर्व विवाह, काय काय मान्यता होत्या. आणि म्हणून जेव्हा बाबांनी हे जाळलं तेव्हा त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांनी उत्सव करण्याचा हा दिवस आहे की बाबांनी आम्हाला पुनर्जन्म दिला. सगळ्यात मोठं, ज्या घरातली स्त्री सुशिक्षित ते घर सगळ्यात मोठं. म्हणजे क्वीन ऑफ द हाऊस हे स्थान बाबासाहेबांनी स्त्रियांना दिलं की जिकडे पायाखालची दासी होती. राहीन मी तुझ्या दारी तुळस होऊनी अंगणाची. कशाला आम्हाला फार शिकवलं जातं हे असं की राहीन मी तुझ्या दारी. स्त्री म्हणते तुळस होऊनी अंगणाची. का मावले कशाला तुळस म्हणतीस दारात राहतीस? देवाऱ्यातली देवी म्हणना, कशाला तुळशीचं महत्व ते मग. आणि ते बी मग मी दारातच राहीन. पण ठोकरू नकोस साजना शपथ तुला रे अंकुराची. काय जीवन. आणि हेच नेमकं बाबांनी हेरलं. आणि आपल्या घटनेमध्ये ह्या सगळ्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि स्त्री एवढंच नव्हे तर बाबांनी 360च का कलम लिहिली. 60वं कलम काय आहे तर बाबांनी ते 360वं कलम जेव्हा सावित्रीमाई त्या रूम मध्ये पोरांना शिकवत होती त्या रूमचा नंबर 360 होता सरजी. आणि ही माझी गुरुदक्षिणा तुम्हाला फुल्यांना माईला. आणि म्हणून 360वं कलम त्याच्यामध्ये टाकलं आणि ती रूम आजरामर करून टाकली. बाबा पाली आहे, प्राकृत आहे जमीन, चला त्या पालीमध्ये असल्यामुळे आम्हाला पण बरेचसे लोक त्याच्यावर करू शकतात ना निरूपण. म्हणून राहुलजी भाषण वगैरे करण्यापेक्षा आपण अशी टीम तयार करूया की जसे आता तुम्ही संवर्धन समितीची अप्रतिम टीम आहे तशी आपल्याकडे एक इंटेलेक्च्युअल टीम असावी की ज्याच्यामध्ये धम्माचं विवेचन, प्रवचन, निरूपण आणि सामान्य जनतेपर्यंत ते गेलं पाहिजे. आता बघा ना, प्रत्येकाला बुद्ध व्हावं वाटलं हो. पहिला माणूस आचार्य रजनीश 600 पुस्तकं लिहिली बुद्धाचं सगळं तत्वज्ञान चोरून घेऊन. त्यांना सेकंड बुद्ध व्हायचं होतं पण नाही होऊ शकले. दुसरे आचार्य गोयंकाजी त्यांनाही बुद्ध व्हायचं होतं म्हणून विपश्यनेचा मार्ग सुरू केला. बाबाला कधी विपश्यना मान्य नाही. आणि त्या विपश्यनेमध्ये बाकीच हिंदुइझम, बाकीच्याच गोष्टी, आत्मा, परमात्मा, त्या गोष्टी तिथं. मला सांगा, सम्यक समाधी जेव्हा मी माझ्या माया भगिनींना सांगतो त्याने अरे एवढं प्रगल्भता नाहीये माझ्या आया बहिणींची, त्यांना समाधी वेगळीच वाटायला लागते. मग ती सम्यक समाधी वेगळी आणि हिंदुइझम मधली समाधी वेगळी. मग त्या समाधीमध्येच आमचा समाज पडला. बघा मित्र हो, हिनयान, महायान, नवयान, विज्ञानयान याच्यामध्येच माझा समाज विभागला गेला आणि सत्य काय ते समजलंच नाही आम्हाला. आता नवीन याच्यामध्ये आता तर लामा सुद्धा आलाय, वेगवेगळ्या प्रकारचे बुद्ध. आणि तो शांता शेळकेचा तो पोरगा सांगतोय की बुद्ध बाटला. जेव्हा मी त्याला भेटलो आणि त्याला म्हटलं, दादा कोणता बुद्ध बाटला रे, तुझा, माझा, हिनयान, नवयान का बाबांनी मला दिलेला, कोणता बुद्ध बाटला? तेव्हा आम्ही कन्फ्यूज आहोत नेमकं काय म्हणायचं याच्यात, कोणता काय बुद्ध म्हणजे काय. म्हणून बाबांनी सगळं काही अभ्यास केला
आणि नेमकं माझ्या समाजामध्ये जे लोक आता ह्या बाकीच्या यज्ञ या कर्मकांडामध्ये गुंतलेत त्यांच्यासाठी मी काय केलं पाहिजे म्हणून शुद्ध रूपामध्ये बुद्ध आणि धम्म हा दिला. मला तर कधी कधी असं वाटायला लागते बाबासाहेब किती निस्वार्थ होते. अहो हा त्यांचा धम्म आहे, त्यांनी सिलेक्ट केलं हे सगळं. आणि मी तर म्हणतो त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं बुद्ध आणि धम्म हे नक्कीच मोठं काम दिलं, पण बाबासाहेब आणि धम्म खऱ्या अर्थानं आहे ते, पण त्यांना ते क्रेडिट नको होतं. हे मी एवढा मोठा नाहीये. जेव्हा काठमांडूला त्यावेळेला सभा झाली 56ला आधी 3 महिन्यापूर्वी, तेव्हा तिथली मंडळी म्हणायला लागली की बोधिसत्व भारतामध्ये निर्माण होतो आहे. बरेचसे लोक ऑब्जेक्शन घेत आहेत की बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणायचं का. तुम्हाला मला प्रश्न विचारतात लोक. तर कालच एका माणसाने बुलढाण्यावरून माझ्यासाठी प्रश्न आणला की चातुर्वर्ण्य व्यवस्था ही परंपरा आहे का रूढी आहे. सामान्य माणसाला काय समजते याच्यामध्ये. म्हणून आपण एक इंटेलेक्च्युअल टीम असावी आपली 10-20 लोकांची, आणि त्यांच्याकडून आपल्याला ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्याकडून आपल्या पोरांना आपल्यावरती थोडंसं किंवा चर्चा झाली पाहिजे. मित्र हो, BAG असतील, मी असेल, DV असेल, दादा असतील, आमच्या पिढीसाठी काय ठेवलं मग आम्ही काय उत्तर द्यायची. म्हणून मित्र हो, व्रत वैकल्प ह्याच्या भानगड नक्कीच. अहो यावर्षी भंडारीजींनी जे सुरू केलं ते किती सुंदर होतं. त्याच्यावर निरूपण करता आलं, त्यांना सांगता आलं, किती छान उपक्रम होता तो. आणि हा आजचा जो कार्यक्रम आहे सरजी आपल्या दारामध्ये, हा जो कार्यक्रम आहे अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे. कशाला विहाराची याची त्याची गरज. प्रत्येक घर हा विहार बनला पाहिजे आपला. प्रत्येक घरामध्ये आपलं तत्वज्ञान बाहेर आलं पाहिजे. मला फारच आनंद झाला की इतकं सुंदर कार्यक्रम होतोय. हा कशाला, जेव्हा प्रत्येक घर विहार होईल, अभ्यासाचं केंद्र होईल, धम्माचं केंद्र होईल, तेव्हाच कुठेतरी बाबाचं स्वप्न की पूर्ण हिंदुस्थान भारत मी बुद्धमय करेन. पहिल्यांदा माझं खरंच मला बुद्धमय करता आलं पाहिजे, नंतर मी मग बघेन काय करायचं. मित्र हो, चर्चा झाल्या पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, बोलता बसता आलं पाहिजे. किती उत्साह आहे माझ्या आया बहिणी तर माझ्या या तरुणांमध्ये. अहो अष्टगंध आणून प्रत्येकाला लावायला लागेल. किती एखादा कार्यक्रम आहे, उत्साह आहे, आनंद आहे, उत्सव आहे, जणू काही घरामधला एखादा कार्यक्रम आहे, तेव्हा इतक्या उत्साहानं सगळी एवढ्या ह्याच्यामध्ये ही मंडळी बसली, सगळं काही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते ओसंडून वाहतोय आनंद. हेच तर मग पाहिजे, सगळं काही हृदयातून केलेलं हे काम आहे आणि हेच सर्वश्रेष्ठ काम आहे. आणि आता फक्त एकच मिनिट मला बियांना पण ऐकायचं आहे. मित्र हो, माझी ताकद नाही, माझा आवाका नाही, आणि माझी हे पण नाही की बियांच्या समोर आणि दादांच्या समोर मी काहीतरी बुद्धावरती बोलावं. मी पहिल्यांदाच सांगितलं, घरामध्ये बसलो त्या वेळेला माझं बारीक लक्ष होतं विनय पीठक. आता म्हटलं घरामध्ये विनय पीठक आहे, अण्णा भाऊ काय बोलणार तुम्ही इथं. अहो ज्या घरात विनय पीठक आहे, धम्म पीठक, अभिधम्म पीठक आहे, शुद्ध पीठक आहे, हा ते विहारापेक्षा काय कमी आहे ते घर. किती श्रेष्ठ घर आहे ते. आणि म्हणून मित्र हो, वाढदिवसाला मुलांना कुठल्या तरी टॉईज आणि खेळणी वगैरे क्रिकेटची बॅट देण्यापेक्षा ही पुस्तकं द्या आणि त्यांना सांगा की हे काय आहे. तेव्हा घराघरातून हे असं जर मोनेस्ट्री, आपली बुद्धिस्ट मोनेस्ट्री म्हणजे विहार तयार झाले तर याच्यापेक्षा बाबासाहेबाचं अधिक चांगलं स्वप्न काय असू शकतं. मित्र हो, आज या संवर्धन समितीने, आदरणीय माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी मला त्या लायक समजलं मित्र हो तुम्ही, आणि मला बोलवलं. फार आनंद झाला, फार बरं वाटलं. टेन्शन बी होतं, पण जेव्हा मी माझ्या घरात आलो, माझ्या मित्रमंडळीत आलो, तेव्हा कसलं टेन्शन. अगदी चर्चा करू, बसू, बोलूया, आनंद वाटला. तेव्हा असाच आनंद द्विगुणित असू द्या. तुम्हा सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो, अशीच आज मंगल प्रार्थना करूया, मंगल कामना करूया. आणि मला इथे बोलवलं, 2 शब्द माझे ऐकून घेतले वेडेवाकडे, आणि अगदी सगळं गोड करून घेतलं उन्हातानात बसून माझ्या मायबापांनो. अत्यंत आनंद वाटला. एवढं बोलतो, परत बुद्धाच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुमच्या उदार अंतःकरणाला शतशः नमन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान प्राध्यापक B. खरात सर आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
अंतर जरा जास्त पण आता बसा फक्त माझा आवाज शेवटपर्यंत येतो किंवा नाही याची एकदा खात्री झाली येतो आपण थोडंसं 5 मिनिटं फक्त शांत बसा. मी विनंती करतो 5 मिनिटं शांत बसा. जागतिक कीर्तीच्या सर्व युगपुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आजच्या या चारपीठावरती स्थानापन्न झालेले माझे परम स्नेही माझे प्रिय प्राध्यापक आनंद सावळे, इकडनं बसलेले आपणा सर्वांचे प्रिय डॉक्टर डी खरात सर, आणि त्यांचं त्याग आणि समर्पण विचारात घेता त्यांच्याकडे आपण पितृतुल्य या नजरेने पाहतो. ते प्रल्हादजी साळवे सर, गोपाळरावजी जाधव सर आणि माझ्या समोर बसलेले युवा संवर्धन समितीचे सर्व पदाधिकारी आणि माता भगिनी, अध्यक्षीय समारोप करणे ही एक फार मोठी अशी जबाबदारी असते. त्यातल्या त्यात साबळे सरांनी, ते भाष्यकार आहेत त्याच्यात वादच नाही, आणि तुम्ही निवडही खूप सुंदर केली, खूप छान निवड केली. एका विद्वानाने विचारवंताने एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, when a drop of water falls in a lake, it gets no identity at all. But if it falls on lotus, it shines like a pearl. मित्र हो, तुम्ही अशी निवड केली त्याचं मी कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो. त्यापुढे एक विचारवंत असा म्हणतोय, फार मोठा विचारवंत आहे तो, व्हॉल्टेअर एके ठिकाणी असं म्हणतोय, सर wherever my travels may lead me, but paradise is there where I am. माझ्या प्रवासाच्या वाटा जिकडे नेतील मला ते काही सांगता येत नाही कुठे नेतील त्या, परंतु एक गोष्ट निश्चित सांगतो की जिथे मी आहे तिथेच नंदनवन आहे, जिथे मी आहे तिथे नंदनवन आहे. मला या टीम कडे पाहून, या संवर्धन टीम कडे पाहून आणि डी खरात सरांकडे पाहून असं वाटतंय की मित्र हो, तुम्ही तुमचं अस्तित्व या व्हॉल्टेअरच्या तत्वज्ञानातून तुम्ही सिद्ध केलेलं आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं नंदनवन, जिथे तुम्ही आहात हेच खरं नंदनवन आहे, हे लक्षात घ्या. आणि साधं सुद्धा नाहीये सर, हे काम सामान्य नव्हे, आणि हेच तर तत्वज्ञान बुद्धानं सांगितलेलं आहे. आपण दुसरं काय करत आहोत? आज मंगल्याचा दिवस आहे, मोठा पवित्र दिवस आहे, पौर्णिमा साजरी करत आहोत आपण, बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहोत.
सरांनी म्हटलंय की प्रत्येक घर विहार झालं पाहिजे. मी म्हणतो आपला प्रत्येक दिवस बुद्ध पौर्णिमा झाली पाहिजे. आणि त्या अर्थानं तसं आपलं मन, जसं सरांनी सांगितलं की मन हे पवित्र असलं पाहिजे. मनाचं साम्राज्य ज्याला जिंकता येते तो सर्वश्रेष्ठ. आणि म्हणून बुद्धाने 2-3 गोष्टी सांगितल्या, तेवढ्या 2-3च गोष्टी मी सांगतो आणि 5 मिनिटात मी आठवतो. बुद्ध हे नित्य नूतन आहे. कसं आहे? नित्य नूतन आहे. बुद्ध नावच. बुद्ध हे चेतनेचा प्रारंभ आहे. आणि म्हणून आचार्य रजनीशांचा जो संदर्भ दिला सरांनी, ते आचार्य रजनीश स्वतः म्हणतात की बुद्ध एक अपूर्व अशी क्रांती आहे. का? की ज्याने माणूस केंद्रबिंदू समजला. बुद्धाचं सारं तत्वज्ञान हे माणसाशी संबंधित आहे, माणसाभोवती फिरणारा आहे. आणि म्हणून साऱ्या जगाचं कल्याण, संपूर्ण मानवाचं कल्याण ज्यानं चिंतिलं तो बुद्ध. पुरुषोत्तम रामाला म्हटले, पण माझ्या मते खरा पुरुषोत्तम जर कोणी असेल मित्र हो, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर काय विलोभनीय ते रूप आहे तथागत गौतम बुद्धाचा, तो खरा पुरुषोत्तम आहे जगात. आणि विश्वात न मावणार जे काही असेल तो बुद्ध आहे, विश्वात न मावणारा. म्हणजे एवढा मोठा बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हाती दिलेला आहे. तो आचरणात आणणं, त्याचा अभ्यास करणं, त्याच्यावर चिंतन करणं, त्याच्यावर मनन करणं, त्याची साधना करणं, माझ्या माय माऊल्यांनी त्याची उपासना करणं आणि शुद्ध बीजे पोटी फळे रसाळ गोमटी हे आपल्याला मान्य आहे. संत तुकारामाचं वचन. तर असे तुमच्या पोटी जन्मलेले हे फळ रसाळ गोमटी असले पाहिजे. सरांनी सांगितलं ते आत्मदीप भव, ते स्वयंप्रकाशित झाले पाहिजे. बुद्धानं साऱ्या जगाला प्रकाशमान केलं, तसा आपला प्रत्येक मुलगा, आपलं प्रत्येक मूल हे तसंच प्रकाशमान होत गेलं पाहिजे, असा संकल्प प्रत्येक आईनं, प्रत्येक मातेनं. माझ्या उदरातून निघणार माझं मूल हे बाबासाहेब आंबेडकरासारखं आणि बुद्धासारखं सतेज होईल, तेजस्वी होईल. ज्याच्या जिभेवर ओज असेल आणि ज्याच्या विचारात तेज असेल, असाच माझा पुत्र मी जन्माला घालेल, अशी प्रतिज्ञा प्रत्येक आईनं केली पाहिजे. शेवटी बुद्ध एक गोष्ट सांगतात. सर, बुद्धाने बुद्धीला मानलेला आहे, बुद्धीला मानलेलं आहे, पण सत्य हे बुद्धीच्याही पलीकडे आहे. बुद्ध ही बुद्धी ही पायरी आहे, ही एक पायरी आहे. म्हणून सत्य हे अँटी इंटेलेक्च्युअल नाही.
सरांनी इंटेलेक्च्युअल हा शब्द प्रयोग केला. सत्य हे अँटी इंटेलेक्च्युअल नाही, ते सुपर इंटेलेक्च्युअल आहे. हा विचार बुद्धानं मांडलेला आहे. म्हणून सत्य शोधण्याचा प्रयत्न करा. बुद्धीच्याही पलीकडे, मनाच्याही पलीकडे, क्षितिजाच्याही पलीकडे विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, तरच बुद्ध कळेल. आणि म्हणून तुमच्या प्रति मी आदर व्यक्त करतो. साबळे सरांनाच ऐकण्यासाठी तुम्ही इथे आला होता. मी अनपेक्षित आलो आणि तुम्ही मला या एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलं, त्याबद्दल मी संयोजकाचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल राहुल पवार कुठे येत नाही, काय विचाराचे प्रवाह आहेत असं मला मोठ्या स्वाभिमानानं सांगावं असं वाटते. आमचे बळीराम जाधव साहेब, एक वेळ होती निळी पहाटला जेव्हा ते यायचे त्यावेळेला अजूनही मी विसरलो नाही. त्यांनी जे मला बोलायचे, माझ्या संदर्भात शब्द उच्चारायचे, मी विसरलो नाही. असं प्रेम तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर केलं, खरात सरांवर केलं, साबळे सरांवरती तुमचं अफाट प्रेम आहे. असंच प्रेम साऱ्या समाजावरती असू द्या आणि हीच मंगल मैत्री तुम्ही बुद्ध तत्वज्ञानाची जोड त्याला द्या आणि मोठे व्हा, एवढा संदेश तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराज. धन्यवाद सर. खूप मार्मिक आणि सुंदर अशा भाषेत प्राध्यापक खरात सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर लगेच या कार्यक्रमाची सांगता म्हणून आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमचे मित्र आयुष्यमान सचिन साळवे सर यांना अशी विनंती करतो त्यांनी थोडक्यात आभार प्रदर्शन व्यक्त करावं. सर्वांना सप्रेम जय भीम. आजच्या या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी सर्व एकत्र जमलो आहोत आणि आजच्या या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे ते तथागत भीम जयंती उत्सव समिती यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 2 वर्षापासून तथागत भीम जयंती उत्सव समिती चैतन्यनगरचं जे मित्रमंडळ आहे, जे मुलांचं मित्रमंडळ आहे, त्यांच्या माध्यमातून हे हर हुन्नरी आणि उत्साही मुलं की आपल्या या नगरातून, आपल्या या वार्डामधून सुद्धा काहीतरी प्रबोधनात्मक सामाजिक कार्यक्रम झाले पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि गेल्या 2 वर्षापासून अतिशय यशस्वी असं आयोजन तथागत भीम जयंती उत्सव समिती करत आहे. त्यांच्या या सर्वप्रथम मी आभार त्यांचे मानू इच्छितो की ज्या या तरुण मुलांनी ह्या कार्यक्रम घडून आणला, त्यामध्ये त्यांचे अध्यक्ष असतील सचिन गवई, सचिन जाधव, या ठिकाणी विकी कंकाळ, मंगेश जाधव, सर्व जे मुलं आहेत, आता सर्वांचे नाव घेणे या ठिकाणी शक्य नाही. या सर्व मुलांनी यशस्वी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमाची पार्श्वभूमी अशी की प्राध्यापक आनंद साबळे सर आणि प्राध्यापक बी खरात सर या दोघांना सुद्धा आपल्याला कार्यक्रमाला बोलवायचं होतं. तर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं जे अध्यक्षस्थान आहे प्राध्यापक बी खरात सर यांनी भूषवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि खरंच ज्यांचं नाव आनंद आहे असे प्राध्यापक आनंद साबळे सर यांच्या मधुरवाणीतून आपल्याला आजचं जे आहे भाषण, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. अतिशय खरंच सर तुमचं नाव आनंद आहे आणि आम्हाला तुमचं मार्गदर्शन ऐकून सुद्धा आम्हाला खूप खूप आनंद झाला. मी आपले सुद्धा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मिलिंद भंडारे सर, तसेच नागसेन बुद्धविहाराचे तळयात सचिव आम्ही त्यांना म्हणतो की सर तळयात सचिव तुम्हीच नागसेन बुद्धविहाराचे, असे आमचे डॉक्टर डी व्ही खरात सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय मार्गदर्शक आमचे नाना आयुष्यमान गोकुळा जाधव साहेब आणि बळीराम जाधव काका आणि गुलाबराव जाधव काका सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि या
कार्यक्रमाची खरी शोभा वाढवली या तुम्ही उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका यांनी मी तुमच्या सर्वांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. सर्व उपासकांनी 2 मिनिट थांबायचं. आपण खीरसाठी पहिले प्लॅस्टिकचे ग्लास आणले होते, पण खीर गरम असल्यामुळे ते प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये ती खीर हे होत नाही. आपण एक ग्लास आणायला गेला मुलगा, एक 5 मिनिटं बसा. आणि सर्वांसाठी महत्त्वाची सूचना अशी की समितीकडून तथागत भीमजयंती उत्सव समितीकडून म्हणजे आपल्या सर्वांच्या सहयोगानं आज संध्याकाळी 6 वाजता भोजनदानाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आमच्या आत्या आणि यांना उपवास असतो, मग त्यांनी असं सुचवलं समितीला की उपवास सोडायचा कुठं. बरं ते आज धरला तुम्ही, आजचे दिवस ठीक आहे, पुढचं हात धरला. तर भोजनदानाचा सुद्धा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी आहे. तर मी सर्वांना उपस्थित सर्वांना तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आपले शेजारचे आपले नातेवाईक आपले मित्र मंडळ या सर्वांना या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता घेऊन यायचं आणि सहभोजनाचा आनंद घ्यायचा. यानंतर सरनोत्तय गाथेने या कार्यक्रमाचा शेवट. सर्वात शेवटी सरनय गाथेनं त्या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. सर्वांनी सरनय गाथा घेण्यासाठी सर्वांनी स्थितीमध्ये बसायचं. नथी में शरणं बुद्धो में शरणं एतेन सज्जवज्जेन भूतु मे जय मंगलम. नथी में शरणं धम्मो में शरणं वरं एतेन सज्जवज्जेन भूतु मे जय मंगलम. नथी में शरणं संगो में शरणं वरं एतेन सज्जवज्जेन भूतु मे जय मंगलम. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि भीमं नमामि. धन्यवाद.